नमस्कार मित्रांनो, आपले देवाश्री गणेशा या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत आपले सर्वांचे लाडके विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा यांच्याविषयी संपूर्ण माहिती। भगवान श्री गणेश हे हिंदू धर्मातील सर्वाधिक पूजनीय दैवतांपैकी एक आहेत। त्यांना विघ्नहर्ता, बुद्धीची देवता, सिद्धिविनायक, गजानन, एकदंत, लंबोदर आणि प्रथम पूज्य अशा अनेक नावांनी ओळखले जाते। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते। अशी श्रद्धा आहे की गणपती बाप्पांची कृपा असेल तर कार्यातील अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होते। पुराणानुसार माता पार्वती यांनी स्थानासाठी वापरलेल्या उटण्यापासून एका बालकाची निर्मिती तयार केली आणि त्याला दारावर पहारा देण्यास सांगितले। त्याच वेळी भगवान शिव तेथे आले। बालकाने त्यांना अडविले, त्यामुळे शिवांनी रागाच्या भरात त्या बालकाचे मस्तक छेदले। माता पार्वती दुखी झाल्यावर भगवान शिवांनी उत्तर दिशेला दिसणाऱ्या पहिल्या हत्तीचे मस्तक आणून त्या बालकाला जोडले आणि त्याला नवजीवन दिले। तोच बालक म्हणजे भगवान श्री गणेश। शिवांनी त्यांना सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान दिला। गणपतीच्या रूपातील प्रत्येक गोष्टीचा एक सुंदर अर्थ आहे। हत्तीचे मोठे मस्तक मोठा विचार करण्यासाठी ची शिकवण देते। मोठे कान चांगल्या गोष्टी ऐकण्याचा संदेश देतात। लहान डोळे एकाग्रतेचे प्रतीक आहेत। सोंड बुद्धिमत्ता आणि परिस्थितीनुसार वागण्याची क्षमता दर्शविते। मोठे पोट सुख दुःख स्वीकारण्यासाठीची शक्ती दर्शविते। तर उंदीर हे त्यांचे वाहन असून मनातील इच्छा आणि अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतो। श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत। दुर्वा अर्पण करणेही शुभ मानले जाते। लाल फुले, शेंदूर आणि मोदक अर्पण करून भक्त त्यांना मनोभावाची पूजा करतात। गणेश चतुर्थी हा श्री गणेशाचा सर्वात मोठा उत्सव आहे। भाद्रपद महिन्यात गणेशाची स्थापना केली जाते। भक्त आरती, पूजा, भजन आणि सेवा करतात। काही दिवसांनी गणेश विसर्जनही केले जाते। या उत्सवातून एकता, भक्ती आणि पर्यावरणाची जपून यांचे महत्त्वही समजते। श्री गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक मंत्रही आहेत। सर्वात प्रसिद्ध मंत्र आहे ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया। या मंत्राचा नियमित जप केल्याने मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारांना बळ मिळते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे। महाराष्ट्रातील अष्टविनायक ही 8 प्रसिद्ध गणपतीचे मंदिर अत्यंत पवित्र मानली जातात। अनेक भक्त आयुष्यात किमान एकदा तरी अष्टविनायक यात्रा करतात। गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी, संयम, नम्रता, परिश्रम आणि श्रद्धेची शिकवण देतात। त्यांचा भक्तांचा खरा अर्थ म्हणजे चांगले विचार, प्रामाणिक आचरण आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती। शेवटी एवढेच सांगू इच्छिते की रोज काही क्षण मनापासून श्री गणेशाचे स्मरण करा। श्रद्धा आणि सकारात्मकतेने जीवन जगण्याचा प्रयत्न करा। गणपती बाप्पाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही सर्वांना तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि देवाश्री गणेशा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।